लक्ष द्या. काल आपण प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ट्रान्झिशन मेटल. आज आपण एक नवीन प्रकारची फिजिकल प्रॉपर्टी बघणार आहोत की जी आपली जुनीच आहे, जी आपण पाहिलेली आहेत. म्हणजे वास्तविक रूप काय आहे, कसं आहे. ऍटॉमिक आणि आयनिक रेडाय पाहिली होती आपण काल ऍटॉमिक रेडाय आणि ऑक्सिडेशन स्टेट अशा दोन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन मेटल आपण बघितल्या होत्या. आता दोन ट्रान्झिशन मेटलच्या दोन आपण फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या होत्या. काय होते ऑक्सिडेशन स्टेट. ज्यावेळेस ट्रान्झिशन मेटल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात तर ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. काय दाखवतात? व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. ट्रान्झिशन एलिमेंट शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्या कशा दाखवतात त्या पाहिल्या आपण. ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येक एलिमेंटची एखाद्या कंपाऊंड मध्ये अलग अलग दाखवतात ट्रान्झिशन मेटल. आता बघा, आणि नंतर मग आपण ऍटॉमिक रेडाय पाहिली होती. आता ऍटॉमिक रेडाय काय होते? फ्रॉम लेफ्ट टू राईट atomic radii decreases. Why? The effective nuclear charge increase. Effective nuclear charge increase. समजा आपण स्कॅन्डियम पासून जर विचार केला, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, स्कटिवक्र म्हणा, फेकोनिकुझन, कॉपर आणि झिंक. या प्रत्येकामध्ये दोनच सेल आहेत. 4s3d, 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 4s3d. म्हणजे याच्या पलीकडे कोणत्याच प्रकारच्या सेलमध्ये ते इमर्स होऊन राहिले इलेक्ट्रॉन. बस हे सेल शेवटची म्हणजे हे व्हॅलन्स सेल आहे कोणाची? डी ब्लॉक एलिमेंटची. आणि त्या पद्धतीनं मग कसं, आता सेल तीच राहून राहिली, ऍटॉमिक नंबर जरी वाढून राहिला तरी सेल तेच राहून राहिली. आता मग ऍटॉमिक साईज तेवढीच राहणार ना, परंतु नाही, सेल वाढून राहिली काय? नाही, परंतु त्यामध्ये इलेक्ट्रॉन वाढून राहिले. नंबर ऑफ ऍटॉमिक नंबर जर वाढून राहिला तर त्यामधले इलेक्ट्रॉन वाढून राहिले, परंतु सेलमध्ये तेच चालले ते. आता इलेक्ट्रॉन वाढून राहिले, जेवढे इलेक्ट्रॉन एका ऍटम मध्ये असतात तेवढे प्रोटॉनही असतात. मग इलेक्ट्रॉन जर वाढून राहिले तर प्रोटॉन वाढून राहिले. म्हणजे न्यूक्लियस मधला प्रोटॉन वाढून राहिला. न्यूक्लियस मधला प्रोटॉन वाढून राहिला म्हणजे काय? न्यूक्लियस मधला प्रोटॉन वाढून राहिला म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढून राहिला. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला, समजा हे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे आणि हा न्यूक्लियस आहे, या ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन वाढून राहिला, सही वाढून राहिली काय? नाही, परंतु या न्यूक्लियस मध्ये एक एक प्रोटॉन वाढून राहिला. म्हणजे हा प्रोटॉन या इलेक्ट्रॉनले आपल्याकडे ओढून घ्यायची क्षमता ठेवते. म्हणून काय म्हटलं ऍटॉमिक साईजच्या बद्दल की व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द डी ब्लॉक एलिमेंट द ऍटॉमिक साईज और ऍटॉमिक रेडाय डिक्रीजेस ड्यू टू इंक्रीज इन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. हा कन्सेप्ट आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिला होता. आज आपण जो लेक्चर पाहणार आहोत ते आहे आयनायझेशन पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता दोन कन्सेप्ट लक्षात घ्याव्या लागतात. पहिल्यांदा आयनायझेशन पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय ते लक्षात आणणार. पहा, आयनायझेशन पोटेन्शियल, आयोनायझेशन पोटेन्शियल यालाच आपण म्हणतो आयपी. यालाच म्हणतात आयनायझेशन एन्थॅल्पी. यालाच म्हणतात आयनायझेशन एनर्जी. मग काय आहे आयनायझेशन पोटेन्शियल ची व्याख्या काय आहे? पहा, आयनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय? the amount of energy
of energy, the amount of energy which is required to remove most loosely bounded electron from an isolated atom is called ionization potential or ionization enthalpy or ionization energy. तीन कन्सेप्ट आहेत म्हणजे त्याला आपण आयोनायझेशन पोटेन्शियल सुद्धा म्हणतो, त्याला आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी सुद्धा म्हणतो आणि त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी सुद्धा म्हणतो. लक्ष द्या. आता ही व्याख्या कशी आहे, याचं व्याख्येचं गांभीर्य कुठं आहे पहा. आयोनायझेशन पोटेन्शियल आयपी द अमाउंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह, म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल हे एक एनर्जी आहे एवढं या वाक्यातून समजलं आपल्याला. पहा, द अमाउंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड, अशा प्रकारची एनर्जी जी आपल्याला हवी आहे, आपल्याला पाहिजे. पहा, द अमाउंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह, द अमाउंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह, काय रिमूव्ह करते, मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन, म्हणजे ऍटम मधला मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन काढून टाकण्याची एनर्जी. द एनर्जी विच इज रिक्वायर्ड, अशा प्रकारची एनर्जी की ती एखाद्या ऍटम मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करते. पहा, द अमाउंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन, म्हणजे पहा अशा प्रकारची एनर्जी कशा प्रकारची जी आपल्याला हवी असते, काय करण्यासाठी, मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जी एनर्जी हवी असते तिला आपण आयोनायझेशन पोटेन्शियल, आयोनायझेशन एन्थॅल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी सुद्धा म्हणतो. म्हणजे एखाद्या ऍटम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते तिला आपण आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो. पहा, एखाद्या ऍटम मधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते तिला आपण आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो. लक्ष द्या. काय आहे आयपी, आपण ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये पाहून राहिलो. आयोनायझेशन पोटेन्शियल आपण डी ब्लॉक एलिमेंट मध्ये पाहून राहिलो. डी ब्लॉक एलिमेंटलाच काय म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतात. आता बघा, ज्या वेळेस ज्या अर्थानं आपण ऍटॉमिक रेडाय काढली, आता ऍटॉमिक रेडायच्या बाबतीत काय होते, ऍटॉमिक रेडायच्या बाबतीत इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढते. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढते फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बनवला, समजा हा स्कॅन्डियमचा आहे, हा टिटॅनियमचा, थोडस मोठं पहिल्यापेक्षा, हा व्हॅनाडियमचा त्यापेक्षा थोडं मोठं, हा क्रोमियमचा त्यापेक्षा थोडस मोठं, नंतर हा मॅग्नीजचा त्यापेक्षा थोडं मोठं. पार काय म्हणणार, ऍटमची साईज नाही वाढून आली, ऍटम मधला न्यूक्लिअर चार्ज वाढून राहिला. आता न्यूक्लिअर चार्ज पहिल्याचा लहान आहे, दुसऱ्याचा थोडासा मोठा, थोडासा मोठा, थोडासा मोठा, थोडासा मोठा, असं करता करता शेवटपर्यंत असं खूप वाढते न्यूक्लिअर चार्ज. आता न्यूक्लिअर चार्ज कसा वाढून राहिला हे तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून मी काढू शकत नाही, फक्त काय करून राहिलो मी, हा न्यूक्लिअर जो आहे थोडाफार मोठा मोठा करून राहिलो. हा, आता समजा हा थोडा कमी आहे,
हे अंतर जे आहे हे अंतर कमी आहे, हे खूपच कमी आहे, हे त्यापेक्षा कमी आहे, हे त्यापेक्षा कमी आहे आणि हे सर्वात कमी आहे. म्हणजे ऍटॉमिक साईज काय होऊन राहिली, डिक्रीज होऊन राहिली. आता ऍटॉमिक साईज डिक्रीज होऊन राहिली म्हणजे द अट्रॅक्शन बिटवीन दॅट न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन विल बी इन्क्रीज. आता ज्या अर्थी या न्यूक्लियस मधला आणि आउटरमोस्ट सेल मधला डिफरन्स कमी होऊन राहिला, त्याच अर्थी या न्यूक्लियस मधलं आणि या आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन वाढून राहिलं. अट्रॅक्शन वाढून राहिलं म्हणजे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची बॉन्डिंग होऊन राहिली आणि खूप चांगल्या प्रकारची बॉन्डिंग होऊन राहिली म्हणजे आपल्याला मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार हा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी. का बरं? कारण हे फुल्ली अट्रॅक्ट होऊन राहिलं, कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होऊन राहिला. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होऊन राहिला म्हणजे काय, द अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस and the outermost cell electron will be increased, and to remove an electron from the outermost cell of an electron is not easy, and therefore we require maximum amount of energy to remove that electron. हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी गरज पडते आणि म्हणून from left to right in the D block or transition series, the ionization potential increases due to effective nuclear charge increases. म्हणून इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे आपल्याला आयनायझेशन पोटेन्शियल सुद्धा इन्क्रीज करायला लागेल लेफ्ट टू राईट. अशा प्रकारचा कन्सेप्ट हा आहे आयनायझेशन पोटेन्शियलचा. आयनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय पा इन द ट्रान्झिशन एलिमेंट. पा कसा लिहायचा पॉइंट आपण, इन ट्रान्झिशन एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंट द ऍटॉमिक साइज, ऍटॉमिक रेडियस म्हणा चालते, रेडियस decreases due to increase in the effective nuclear charge. Hence we require, hence the attraction here, the attraction between nucleus and outermost cell electron the attraction between nucleus and outermost cell electron increases, and that's why we require more amount of IP to remove an electron. Therefore, on left to right in transition series, the IP increases. हा झाला आयनायझेशन पोटेन्शियलचा पार्ट. हा काय झाला आयनायझेशन पोटेन्शियलचा पार्ट. आता बघा, आता अशाच प्रकारची कंडिशन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची आहे. अशाच प्रकारची
कंडिशन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा आपल्याला एनर्जीच आहे. अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम अन आयसोलेटेड ॲटम, है ना. मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन, इथं आपण एकच काढून राहिलो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये 2 इलेक्ट्रॉन लागतात. बाउंडेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, फक्त शब्द कोणता वाढतो इथं, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे सुद्धा काय होते, इलेक्ट्रोलाइट इन ट्रान्झिशन सिरीज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस, हे सुद्धा इन्क्रीज होते. म्हणजे आपण एका तीर मध्ये 2 निशाण केले. आज एका तीर मध्ये किती निशाण केले, 2. कसे, आयनेशन पोटेन्शियली पाहिला आपण आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम वे. अशाच प्रकारे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. आता बघा, आता 3rd नंबरचा जो टॉपिक आहे तो आहे आपला मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर बद्दल काय सांगायचं त्याच्यामध्ये. मेटॅलिक कॅरेक्टर बघत असताना तुम्हाला माहित आहे, ऑल ट्रान्झिशन एलिमेंट आर मेटल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन इन इट. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि असे अलग अलग कन्सेप्ट त्यामध्ये आहेत. आता मेटॅलिक कॅरेक्टर पाहू आपण. पहा, मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. पहा, मेटॅलिक कॅरेक्टर तुम्ही हे चांगल्या प्रकारे लिहू शकता की all transition metals have all transition element are metal due to vacant d orbital. म्हणजे d orbital completely filled नसल्यामुळे सर्व जे आहेत एलिमेंट इन अ ट्रान्झिशन सिरीज ते मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. असं तुम्ही लिहू शकता. दे आर हार्ड, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ड्यू टू काय आहे, व्हॅकंट डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल पूर्णतः भरलेले नसल्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर चांगल्या प्रकारे दाखवतात. दे आर मेटल ड्यू टू काय, आता फक्त तुम्हाला हे येणार आहे मेटॅलिक कॅरेक्टरवर रिटर्न देणार. ड्यू टू व्हॉट, ऑल ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट आर मेटल. तुम्हाला लिहा अगेन व्हॅकंट डी ऑर्बिटल. काय लिहा अगेन, व्हॅकंट डी ऑर्बिटल and low value of ionization potential. आता तुम्ही म्हणा, सर तुम्ही म्हटलं की आयनायझेशन एंथॅल्पी वाढते, मग हे कमी का बरं होते, हे कमी का बरं होते. म्हणजे लो आयनायझेशन एंथॅल्पी कोणाची आहे. समजा आता सरसरे पेअर इलेक्ट्रॉन आहे, ते काढण्यासाठी थोडस वेळ लागते. आयपी काही एलिमेंट मध्ये काय असते, लो असते. मग त्या एलिमेंटचं मेटॅलिक कॅरेक्टर कसं असेल, लो असेल. त्या मेटॅलिक एलिमेंटचं काय कॅरेक्टर लो असेल. अशा प्रकारचं आहे. एक तर मग तुम्ही हा पॉईंट काढून टाका, कन्फ्युज करते म्हणून. फक्त तुम्ही टाका व्हॅकंट डी ऑर्बिटल. ड्यू टू व्हॅकंट डी ऑर्बिटल ऑल डी ब्लॉक एलिमेंट शोज मेटॅलिक कॅरेक्टर. अशा प्रकारचं मेटॅलिक कॅरेक्टर आहे. आता बघा, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या. असो, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी कसं लिहायचं पहा. प्रत्येक डी ब्लॉक सिरीजच्या एलिमेंट मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. काय आहे, अनपेअर इलेक्ट्रॉन. अँड दॅट अनपेअर इलेक्ट्रॉन रिस्पॉन्सिबल फॉर द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ दॅट एलिमेंट. अनपेअर इलेक्ट्रॉन ज्याचे आहेत त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी जास्त असतील तर तो असेल फेरोमॅग्नेटिझम, कमी असतील तर पॅरामॅग्नेटिझम. म्हणजे ऑल डी ब्लॉक एलिमेंट आर शो मॅग्नेटिक प्रॉपर्टी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. म्हणजे पहा, due to presence of unpaired electron
all transition element show magnetic nature. Show magnetic nature. आता एकामध्ये एकच अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तर तो पॅरामॅग्नेटिक, त्याच्यामध्ये दोन असेल तो दोन. आता पहा वर पासून तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशी होते. तुमच्या बुक मध्ये दिल्याप्रमाणे काय आहे पहा बरं. तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक सिरीज. पहा मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये दिलेला आहे तुम्हाला की द कंपाउंड ऑफ ट्रान्झिशन मेटल एक्झिबिट मॅग्नेटिक प्रॉपर्टी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन in the atom or ion. When the magnetic field is appear, the substance which are attracted towards the applied magnetic field are called as paramagnetic, while ones are repelled by magnetic field is called as diamagnetic substance. म्हणजे असे अलग अलग प्रकारचे कॉन्सेप्ट तुम्हाला बुक मध्ये दिलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये तीन प्रकार पडतात. नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. याला म्हणतात पॅरा मॅग्नेटिक substance, diamagnetic substance आणि फेरो मॅग्नेटिक सबस्टन्स असे तीन पार्ट पडतात. पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. आता जे अट्रॅक्ट होतात मॅग्नेटिक फील्ड कडे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन त्याला आपण म्हणतो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. हे आपण पाहिलेलं आहे सॉलिड स्टेट मध्ये. द सबस्टन्स विच आर अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड एज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. डायमॅग्नेटिक म्हणजे जो सबस्टन्स मॅग्नेटिक फील्डला रिपेल करतो म्हणजे वगळतो, दूर फेकला जातो, त्याला म्हणतात डायमॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे हा झाला अनपेअर इलेक्ट्रॉन वाला, हा झाला पेअर इलेक्ट्रॉन वाला, हा झाला मोस्ट अनपेअर इलेक्ट्रॉन. जास्तीत जास्त जर अनपेअर इलेक्ट्रॉन असतील 5, 6, 4, 3 तर त्याले आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. द सबस्टन्स विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड which are strongly attracted to the magnetic field त्याला म्हणतात ferromagnetic substance. पहा paramagnetic substance which are attracted towards the magnetic field, which are attracted towards the magnetic field त्याला म्हणतात paramagnetic substance. diamagnetic substance म्हणजे they are repelled by magnetic field आणि ferromagnetic substance म्हणजे they are strongly attracted by magnetic field. मॅग्नेटिक मुवमेंट जे दाखवतात ते म्यू या अक्षर दाखवतात. म्यू इक्वल टू फॉर्म्युला असते n इन ब्रॅकेट n प्लस 2. n इज द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. n इज द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा आहे अनपेअर इलेक्ट्रॉन काढायचा किंवा मॅग्नेटिक मुवमेंट काढायचा फॉर्म्युला. कोणाचा? मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंट कोणाची काढायची, कोणत्या एलिमेंटची काढायची असली आपल्याला तर नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन माहित पडले आपल्याला किती आहेत तर त्याची आपण मॅग्नेटिक मुवमेंट काढू शकतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्यू इक्वल टू n इन अंडररूट n इन ब्रॅकेट n प्लस 2 bm. bm म्हणजे बोर मॅग्नेटॉन. bm युनिट आहे. हा जो म्यू आहे हा मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट याचा फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला म्यू इक्वल टू अंडररूट n इन ब्रॅकेट n प्लस 2 आणि n इज द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. या म्यूचं युनिट आहे बोर मॅग्नेटॉन. बीएम काय म्हणतात? बीएम बोर मॅग्नेटॉन याचं युनिट आहे. कोणाचं? या मॅग्नेटिक मुवमेंटचं. या मॅग्नेटिक मुवमेंटला काय म्हणतात पहा. मॅग्नेटिक मुवमेंट इज एक्सप्रेस इन अ बोर मॅग्नेटॉन
आता यांची संख्या म्हणजे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन किती आहेत त्यावरून तुम्हाला डिस्कस करता येते. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतील त्याच्यावर डिपेंड आहे याची मॅग्नेटिक मुवमेंट किती असेल. मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे अशा प्रकारे मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन त्या मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन करत तसं तर कसं आहे की समजा एखाद्याचे अनपेअर इलेक्ट्रॉन 2 असतील तर 2 इथं टाकायचे 2 इथं 2 टाकायचे 2 इन ब्रॅकेट 2 + 2 म्हणजे 8 येते. काय ते 8 म्हणजे √8 आपण अंडररूट काढलं 8 चं की आपाप उत्तर येते. मग हा काय आहे हे आहे मॅग्नेटिक मुवमेंट. याचं उत्तर काढलं की याच्या समोर हे बीएम लिहून द्यायचं. समजा तुम्हाला स्कॅन्डियम काढला स्कॅन्डियम 2 पॉझिटिव्ह तर 4s आणि 3d याच्यामध्ये 4s2 असते 3d 1 असते. मग हा 2 गायब केला यातला. अनपेअर इलेक्ट्रॉन किती येते 1. मग यांच्या ठिकाणी एक किंमत टाकली 1 इन ब्रॅकेट 1 + 2 3 3 1 जा 3 म्हणजे √3 म्हणजे 1.73. हे झाली स्कॅन्डियम डाय पॉझिटिव्हची मॅग्नेटिक मुवमेंट. याला आपण म्हणतो बीएम बोअर मॅग्नेटॉन. मग असं तुम्हाला एखाद्या प्रश्न विचारते एक मार्कावर की व्हॉट इज द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ व्हॅनेडियम 3 पॉझिटिव्ह. व्हॉट इज द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ क्रोमियम 2 पॉझिटिव्ह. असे अलग अलग प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये येऊ शकतात. हे फक्त हा फॉर्म्युला ठेवा. म्यू इज द मॅग्नेटिक मुवमेंट. आपण आज चांगल्या प्रकारे काय पाहिलं सांगा. पहिल्यांदा आपण पाहिलं त्याची आयनायझेशन एन्थॅल्पी नंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नंतर पाहिलं मेटॅलिक कॅरेक्टर आणि नंतर पाहिलं मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक प्रॉपर्टी खूप माइंड मध्ये ठेवावी लागते. ह्या 3 डेफिनेशन महत्वाच्या आहेत. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे द सबस्टन्स विच आर अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड एज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. नंतर मॅग्नेटिक सबस्टन्स डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे दे आर रिपेल बाय मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड एज डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि नंतर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे अशा प्रकारचे सबस्टन्स की जे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट असतात मॅग्नेटकडे. मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा लागते. म्यू इक्वल टू √n इन ब्रॅकेट n + 2. मॅग्नेटिक मुवमेंट मेजर इन अ बोर मॅग्नेटॉन आणि n इज द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. एवढं लक्षात ठेवा लागते. आता पहा आपण महत्वाचा टॉपिक. आता सध्या जो पुढचा टॉपिक येणार आहे उद्याचा आपला तो आहे कलर आणि तो महत्वाचा टॉपिक आहे कलरचा. तो आपण उद्याला लेक्चरमध्ये पाहू. आजसाठी एवढंच. जे झालं ते लिहून घ्या फक्त. त्यातली मॅग्नेटिक मुवमेंट, आयनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ऍटॉमिक रेडाय, आयनिक रेडाय ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. ऍटॉमिक रेडाय, आयनिक रेडाय म्हणजे ऍटॉमिक रेडायस हे कन्सेप्ट, आयनायझेशन पोटेन्शियल दुसरी कन्सेप्ट, मेटॅलिक कॅरेक्टर तिसरी कन्सेप्ट आणि चौथी कन्सेप्ट मॅग्नेटिक प्रॉपर्टी मधला हे 3 डेफिनेशन आणि हा फॉर्म्युला. एवढंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवा लागते. याच्यानंतर आपण कलर ऑफ ट्रान्झिशन सिरीज हे उद्या लेक्चरमध्ये पाहू.